बातमी नगरमधून आहे। नगर शहरामध्ये तब्बल 38,50,000 रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे। राहुल भंडारी नावाच्या व्यक्तीकडून पोलिसांनी 2 बॅग जप्त केलेल्या आहेत। हिरव्या बॅगेमध्ये 38 लाखांच्या खऱ्या नोटा होत्या, तर लाल रंगाच्या बॅगेमध्ये लहान मुलांच्या खेळण्यातल्या नोटा होत्या। या दोनही बॅग पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत। रात्रीच्या वेळी संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांनी राहुल भंडारीची चौकशी केली। राहुलने उडवाउडवीची उत्तरं दिल्याने पोलिसांनी त्याला दोनही बॅगांसह ताब्यात घेतलं। खऱ्या नोटांसोबत खेळण्यातल्या नोटा बाळगण्याचा काय उद्देश होता याबद्दल आता पोलीस तपास करतायत। अहमदनगर शहरामध्ये तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्रगस्त कर्मचारी करत असताना एक इसम संशयास्पद दिसून आला। त्याच्याकडे विचारपूस करता त्याच्या बॅगेमध्ये काही वस्तू असल्याचं लक्षात आलं, तर त्याच्याकडे चौकशी केली तर त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली कर्मचाऱ्यांना। तर त्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या बॅगची झडती घेतली, तर त्याच्यामध्ये 1,000 रुपयाच्या नोटांचे बंडल मिळून आले। मालमत्ता जी आहे ती आपण सध्या ताब्यात घेतलेली आहे आणि त्याबाबत इन्कम टॅक्स विभाग यांना सूचना दिलेली आहे।